हॅलो, नमस्कार मंडळी. तर कुणाकुणाला अशी शाबूची खिचडी खायला आवडते. आम्हाला तर लहानपणापासूनच आवडते, कारण आम्ही लहानपणी आजीच्या मागं लागायचो शाबूच्या खिचडीसाठी. तर त्याचीच रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर शाबू 1 वाटी मी 4-5 तास भिजवून घेतलेत. 2-3 बटाटे शिजवून त्याच्या साली काढून त्याचे बारीक-बारीक फोडी करून ठेवलेले आहेत. 1 वाटी शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण बारीक करणार आहोत. तर तेच बारीक केलेले शेंगदाणे त्या शाबूतच भिजवलेल्या शाबूत मिक्स करायचे आहेत. त्या मिक्सरच्या भांड्यात मी 4-5 मिरच्या घेऊन त्या एकदम बारीक करून घेतलेल्या आहेत. तर त्याच मिरच्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत. तर त्यासाठी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे. कढई गरम होईस्तोपर्यंत आपण शाबू आणि शेंगदाणे एकत्र मिक्स करून घेतलेले आहेत. तोपर्यंत कढईसुद्धा तापली. आता त्यात आपण अर्धी पई तेल टाकायचं आहे. तेल तापल्यानंतर जो बारीक केलेल्या मिरच्या होत्या त्यासुद्धा आपल्याला त्यात टाकायच्या आहेत आणि व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत. त्यातच आपल्याला मीठसुद्धा टाकायचं आहे, म्हणजे मिरच्या पण व्यवस्थित भाजल्या जातात. नंतर शाबूलासुद्धा मीठ व्यवस्थित लागलं जातं, त्यामुळं त्यातच आपण मीठ टाकून घेतलेलं आहे. नंतर त्यातच आपल्याला 1 चम्मच साखरसुद्धा टाकायची आहे. काय म्हणजे साखर पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण साखरेमुळे खिचडीची टेस्ट खूप छान होते, त्यामुळे मी साखर टाकलेली आहे. तर त्यातच नंतर मिक्स केलेले शेंगदाण्याचं कूट व शाबू आपण त्यात टाकून घेऊन व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. शाबू 50% भाजल्यानंतर आपल्याला त्यात बटाटू घालायचे आहेत. बटाटू सुरुवातीलाच घातली की भगर एकदम चिकट होते, सुटसुटीत होत नाही. त्यामुळं अर्धी भाजून झाल्यानंतर बटाटू टाकायचे, का ते ऑलरेडी शिजवलेली असतात त्यामुळे. आणि आपल्याला ही खिचडी व्यवस्थित भाजून घ्यायची. बघू शकताय खिचडी किती सुंदर झालेली आहे. नंतर आपण ही खिचडी दह्यासोबत किंवा सोबत चिप्ससुद्धा घेऊ शकतो. माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.